ही सगळ्यात मोठी बातमी त्यानं सुरुवात करूयात मुलुख महाराष्ट्राची। थोड्याच वेळात राज्याचं खाते वाटप जाहीर होणार आहे। थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर होईल। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खाते वाटपाची यादी राज्यपालांकडे पोहोचली आहे। अधिवेशन संपताच मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर होणार आहे असं कळतंय। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, खाते वाटप थोड्याच वेळात, यादी राज्यपालांकडे? मिलिंदजी, जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार राज्यपालांकडे राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ज्या प्रकारे खाते वाटप होणार आहे त्यांची माहिती जी आहे ती पूर्णपणे राज्यपाल यांच्याकडे पाठवण्यात आलेली आहे। पुढच्या काही वेळातच राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जे मंत्री आहेत ज्यांनी शपथ घेतली आहे त्यांना कुठलं खातं मिळणार याचं माहिती जी आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे। हिवाळी अधिवेशन सुरू आहे, आजचा शेवटचा दिवस आहे आणि हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर काही वेळातच हे खाते वाटप जाहीर होणार असल्याची माहिती मिळते आहे। भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांच्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली 43 मंत्रिपदांचा कोटा आहे महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये आणि त्यापैकी एकूण 42 मंत्र्यांची यादी जी आहे ती राज्यपालांकडे गेलेली आहे। एक मंत्रिपद जे आहे ते अद्यापही रिक्त असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे 42 मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार हे पुढच्या काही वेळातच स्पष्ट होणार आहे। बर उदय, काय सूत्रांचं काय म्हणणं आहे की कोणाला किती जागा, कोणाला कोणकोणती खाती मिळणार हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल। उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तिकडे मंत्रिमंडळाच्या शपथविधीला एक आठवडा उलटला तरी खातेवाटप जाहीर होत नाहीये। या मुद्द्यावरूनच विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला। आज राज्याच्या मंत्रिमंडळातही सगळ्या ज्या काही घोषणा झाली, मंत्री झालेत, नागपूरमध्ये झालेत आणि बिचारे अजूनही पोटपोल त्यांना मिळालं नाही। त्यांना काही कळतच नाही की आम्ही नेमकं काय आमचं मंत्रीचं काम आहे की नाही आहे। बिनपगारी सध्या आता त्यांचं काम चाललेलं आहे। त्यामुळे गंमत लोकशाहीची या पद्धतीनं चाललेली आहे असं आम्हाला वाटतं आहे। अखेर सरकार त्यांचा आहे, काय निर्णय घ्यायचा आहे, स्वतःच मुख्यमंत्र्यांनी सगळे खाते आपल्याकडे ठेवावं का आम्हाला वाटतं काय करायचं तो त्यांचा। पण काय होतं की लोकशाहीची थट्टा आहे। मला असं वाटतं अजून आठवडाभर होणार पण नाही पुन्हा, कारण बऱ्याच खात्यांचं कामकाज आता उपमुख्यमंत्र्यांकडे सुद्धा कोणतंही खातं नाही। कारण खातं कोणतं आपल्याकडे असावं याच्यासाठी अजूनही वाद चालू आहे। नंतर पक्षांतर्गत सुद्धा आपल्या पक्षाला मिळाल्यानंतर ते कोणाला दिलं पाहिजे याच्यातही वाद चालू आहे। आणि या सगळ्या ह्याच्यात मला असं वाटतं हे वर्ष सरणार आहे। हे 2024 सरल्यानंतरच या राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होईल। 42 मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी सुद्धा घटनात्मक दृष्ट्या फक्त आणि फक्त मुख्यमंत्री हेच फक्त मंत्री म्हणून कारभार चालवत आहेत। बाकीच्यांना अजून कुठल्याही प्रकारचं खाते वाटप झालेलं नाही। म्हणजे 2 उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं खाते वाटप न करता हे सरकार चाललंय आणि म्हणून या सरकारनं संपूर्ण देशामध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे की 42 मंत्र्यांपैकी 41 मंत्री हे बिन खात्याचे मंत्री म्हणून आणि अधिवेशन काळामध्ये सुद्धा बिन खात्याचे मंत्री राहण्याचा विक्रम मला वाटतं विद्यमान सरकारच्या नावावर नोंदला जाईल। तिकडे जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला। महाराष्ट्राच्या कारभाराला उशीर होतोय हे लक्षात येतंय, सगळे रुसतायत तर मुख्यमंत्री देखील करणार काय असं त्यांचं म्हणणं आहे। सरकार कोसळेल मात्र त्याची काही कारणं वेगळीच आहेत असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी चिमटा काढला। आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला। मुंडे हे सरकारचे पिलर आहेत, पिलर हल्ला की सरकार कोसळणार असा टोला आव्हाड यांनी लगावला। सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बायको रुसली एवढंच मला माहिती होतं। नेते पण रुसतात आणि खातेवाटपाला उशीर होतो
बायको रुसली की सकाळच्या स्वयंपाकाला उशीर होतो एवढं माहित होतं, रात्रीच्या जेवणाला उशीर होतो एवढं माहित होतं, पण महाराष्ट्राच्या कारभारालाही उशीर होऊ शकतो मंत्री रुसल्यामुळे पहिल्यांदा बघायला मिळेल. मुख्यमंत्री तरी काय करणार ना बिचारे, सगळेच रुसतायत, ते तरी काय करणार. त्यामुळे आता काय काय होतंय हे पुढच्या काही दिवसात काही तासांमध्ये कळेल. पण सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार यादी आता राज्यपालांकडे गेली आणि थोड्याच वेळात खातेवाटप जाहीर होईल. तिकडे शरद पवार यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे परभणीला जाणार आहेत. थोड्याच वेळात अजित पवार परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतील. काही वेळापूर्वी शरद पवार यांनी सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली होती आणि आता अजित पवार इथे पोहोचत आहेत. विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. विशाल, अजित पवार येत आहेत, किती वेळात येत आहेत, कोण कोण असणार आहे त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळातील? आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची परभणीला भेट होती. या भेटी दरम्यानच हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अधिकृत दौरा प्रशासनाकडून आपल्याकडे आलेला आहे. साधारणपणे प्रशासनाने जी माहिती दिलेली आहे त्यांच्या दौऱ्याच्या संदर्भामध्ये 5:15 अजित पवार हे परभणीमध्ये हेलिपॅडला उतरतील आणि त्यानंतर ते त्या ठिकाणाहून सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यांच्या कुटुंबियांची घेतल्यानंतर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये जाऊन बाबासाहेबांना ते अभिवादन करणार आहेत आणि त्या ठिकाणाहून ते नांदेडकडे मोटारीने रवाना होणार आहेत. परंतु त्यांच्यासोबत कोण येणार आहे किंवा अन्य कोणते नेते आहेत याविषयी प्रशासनानं आपल्याला कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्या तरी अजित पवार हे 5:15 वाजता परभणीमध्ये लँड होतील अशी माहिती देण्यात आलेली आहे. परंतु मस्ताजोगचा जो दौरा आहे तो दौरा आटोपल्यानंतर अजित पवार इकडे येणार आहेत आणि त्यामुळे थोडाफार टाइम पुढे मागे होऊ शकतो असं खासगीमध्ये अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. मिलिंद. बर विशाल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे विधानसभा निवडणुकीत आंबेगाव विधानसभा मतदारसंघात बदल हवा असा प्रचार केला गेला. पण मी त्या सगळ्यांना विचारू इच्छितो की माझी काय चूक झाली की तुम्ही मतदारसंघात बदल करण्यासाठी पावलं टाकलीत, असं भावनिक विधान माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचर इथे आयोजित एका आभार मेळाव्यात केलं. साहेब मंत्रीपद घ्या असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना वळसे पाटील यांनी सुनावलं. विधानसभेला 1500 मतांनी निवडून आलोय हे सांगून मंत्रीपद मागू का असा खोचक प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांनाच केला. मंत्रीपद पाहिजे काय सांगू, 1500 मतांनी निवडून आलो, मला मंत्री करा. आणखीन एक प्रचार केला गेला की बदल हवा. पण का बदल हवा? मी तुम्हाला विचारतो, तर काय माझी चूक झाली की ज्याच्यामध्ये हा बदल करण्याच्या दृष्टिकोनातून काही लोकांनी पावलं टाकली. तिकडे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं. माझ्या मुलाची हत्या करण्यात आली असून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी आग्रही मागणी सोमनाथच्या आईनं केली आहे. त्याचसोबत सोमनाथला कुठलाही आजार नव्हता. मृतदेह घेऊन जाताना पोलिसांनी त्रास दिल्याचा आरोपसुद्धा सोमनाथच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान सोमनाथच्या शरीरावर मारल्याचे व्रण होते. अशात मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती खोटी आहे असा आरोपसुद्धा कुटुंबियांनी केला आहे. माझ्या मुलाचा खून केला, माझ्या मुलाला खून केला आणि त्या टायमाला त्याने मला फोन केले. 4 दिवसाच्या नंतर मला फोन केला, तुमच्या मुलाला अटॅक आलाय, तुम्ही या. कुठे आहे म्हणलं तर मुंडा पोलीस स्टेशन मध्ये या म्हणले साहेब. मग निघालो साहेब आम्ही तिथून. आल्यानंतर आता हे साहेबांनी जे निर्णय घेतले मुख्यमंत्री साहेबांनी मला मान्य नाही सर. ज्या लोकांनी माझ्या पोराला 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत ज्या माणसाने मारल्यात, मर्डर केल्यात, खून केल्यात त्यांना फाशीची सजा द्यावे आणि माझं ही मागणी सरकारकडून आहे. तिकडे